विषय असा आहे, तिसरी भाषा सक्तीचा मुद्दा सध्या जरी संपला असला तरी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी आणि विरोधकांसाठी ऐन अधिवेशन काळात सरकारची कोंडी करणारा आणखी मुद्दा धगधगतोय, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. वर्धा ते सिंधुदुर्ग असा महामार्ग आरेखन आणि मोजणीच्या पातळीलाच प्रचंड विरोधाचा सामना करतोय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्यांनी आज मोठं आंदोलन केलं कोल्हापूरमध्ये, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्यासोबत आहेत राजू शेट्टी. गेस्ट सेंटरकडे जाऊयात आणि त्याचप्रमाणे राम कदम तर मगासपासून आपल्यासोबत आहेतच. मी राजू शेट्टींकडे जातो. राजू शेट्टीजी, आताशी आरेखनाची किंवा ड्रोन पाहणीची फक्त स्टेज आहे आणि मुख्यमंत्री सकट राज्य शासन म्हणते की हा शक्तीपीठ महामार्ग सगळ्यांना सोबत घेऊनच पार पडला जाणार आहे, तर मग इतकं आक्रमक आंदोलन का? तर शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही. यापूर्वी सरकारनं हरकती मागवलेल्या होत्या, शेतकऱ्यांनी हरकती दिल्या, काही ठिकाणी तर हरकत्या सुद्धा मागवल्या आहेत. थेट सर्वे करायला सुरुवात केली. बरं. आणि मग सरकार जर का सगळ्यांना विश्वासात घेणार असेल तर मग ज्या शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या त्या हरकतीचं काय झालं? बरं. त्या हरकती निकालात निघाल्या का? त्या हरकती फेटाळल्या का? याचं उत्तर कोण देणार? बरं. त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. ते ड्रोन घेऊन येता सर्वे करायला निघाले. आमचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा त्यांचा सर्वे झाला तर थेट बुलडोजर लावून शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त केली जाते आणि शेतकऱ्याला तिथं बेदखल केलं जातं. त्यामुळं सर्वेच होऊन द्यायचं नाही अशी भूमिका आहे. या सरकारनं काय केलं, विश्वासात घेत असल्याचं दाखवून काही बोगस शेतकरी उभा केले. खरं तर मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये काही अशा शेतकरी येऊन भेटले आणि त्यांनी शक्तीपीठ महामार्ग करावा अशी मागणी केली असं सांगितलं आणि त्या निवेदन दाखवलं. बरं. आम्ही वारंवार त्यांना मागणी करतो की हे जे कोण शेतकरी आहेत ते त्यांची जमीन जाते का, त्यांचे गट नंबर काय आहेत, त्यांच्या गट नंबर सहित त्या शेतकऱ्यांची यादी आम्हाला द्या आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल की माझी शेती घ्या म्हणणारे शेतकरी नेमके कोण आहेत. काही ते ठेकेदार आहेत, त्या ठेकेदारांच्या रस्त्यावर काम करणारे मजूर आहेत, हे साऱ्या जगाला कळेल. परंतु ते निवेदन, ती यादी, ती मात्र गुलदस्त्यात आहे. फक्त असं सांगितलं जातंय की कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग करा अशा प्रकारची मागणी केली. तीच परिस्थिती सांगलीमध्ये आहे, तीच परिस्थिती सोलापूरमध्ये आहे, तीच परिस्थिती परभणीमध्ये आहे, तीच परिस्थिती लातूरमध्ये आहे, बीडमध्ये आहे, हिंगोलीत आहे, नांदेडमध्ये आहे, यवतमाळमध्ये आहे. आणि मग नेमकं कोण करा म्हणतोय शक्तीपीठ महामार्ग करा असं कुणीही म्हणत नाही. मुख्यमंत्र्यांनाच तो मार्ग रेटायचा आहे आणि त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट या महामार्गामध्ये आता असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळं आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही. मी राम कदमकडे 2-3 मुद्दे घेऊन जातो. राम कदमजी, 3 मुद्दे आहेत, मी एकदम समप करून तुमच्यापर्यंत आणतो. एक, विरोध असताना आरेखन, ड्रोन पाहणी किंवा अन्य गोष्टी कशा काय, त्यातून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची सहमती आहे हा दावा सरकार कसं करतंय? अजित